गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात की नाही? आता वाजलेत 8:30 आणि आज आहे शनिवार. तर आम्ही आज निघतोय निजामपूरला जायला. ह्याची भावंड सगळी आज एकत्र भेटणार आहेत. त्यामुळे आम्ही जाम आज मज्जा करणार आहोत. आज नाही 2 दिवस जाम मजा करणार आहोत. तर आमच्यासोबत आहे एक छोटूसा आमचा Parcel. मित्र पार्सल. ये या कधी या कधी मग हा आहे साकल्य, हा पण येतोय आणि ह्याची आई म्हणजे आमची मामी मीरा मामी त्या पण येतात. तर आम्ही निघालोत आता निजामपूरला जायला आणि सगळे आम्ही तुमच्यावर माझ्या शेअर करू. बघत राहा. मग अशी ओळख करून दिली ती. या आहेत मामी. हॅलो. मला संकल्प पूर्ण झालाय. मग काय नुसती गाडी चालवून मला ड्रायव्हर केलाय. बोलत नाही काय नाही, सगळ्यांना भुका लागलेत. आमचा मस्त गरम गरम वडापाव खाल्ले, भजी खाल्ली, मिक्स भजी असते ती. तर ती झाली का आता मी चहा घेते. बरं वाटलं आता? बरं वाटलं आता आम्ही जातो निजामपूर. निजामपूरमध्ये आम्ही आत्ता पोचलो आणि काही नाही आता जाणार मस्त झोपणार आहोत. मला एक प्रश्न आहे बेसिक. हां तू झोपणार ते सांगायला कॅमेरा का काढलास? असं नवरा बायकोचं बडबड बडबड की भांडणं? हा वॉट एव्हर. भांडण भांडणं आम्ही करणार नाही तुमच्या समोर. मी थोडंसं बडबड ठीक आहे. चापटार. ये मी माझ्या मामाच्या गावाला पोहोचलो. मामाच्या गावाला. तर आता आम्ही असं मामाच्या गावाला टर्न मारतोय आणि लहानपणीची आठवत असेल ना. पूर्वी कसं आपल्याकडे का नाही गाडी नव्हती का नाही, मग सितारेने यायचो आम्ही. आणि मग तेव्हा जाम थकायला व्हायचं, कंटाळा यायचा. एसटीने यायचं, सितारेने यायचं, असं करत. आणि फायनली आम्ही उघड रे साकल्य. पोहोचलेलो आहोत. थांब थांब थांब. कसं वाटतंय मामाच्या घरी आला? अय मोठं उघड. त्याच्यात नाही जायची गाडी. हा बाहेर उघड पूर्ण. अगो बाई. सो आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या घरी. हो आता मज्जा आली, लई राडा. आता काढायची नाही नंतर काढू. पोचलो. मला एक हे पण स्क्रीनशॉट काढ असा. चल नंतर काढूयात ना मला. विंडो शिफ्ट. मिनवा काय करतेस? तर हा आहे दुपारचा टाइम. दुपारी आम्ही ॲक्च्युली मी मंजू मामी आणि आई आम्ही गेलेलो माणगावला थोडं शॉपिंगसाठी आणि खरेदीसाठी. आणि मंजू मामींना जायचं होतं दवाखान्यात, त्यांचं रुटीन चेकअप असतं त्यासाठी. आणि ह्यांचं दुपारी चाललेलं फोटोशूट. कारण ही सुमा आहे, तिचं लग्न ठरल्यामुळे तिचं सगळ्यांनी मिळून केळवण ठेवलंय. तर सगळेजण एकत्र जमून मग इथेच निजामपूरलाच मग तिचं केळवण करायचं असं ठरलं. आर्ट अँड आर्टिस्ट. आर्ट अँड आर्टिस्ट. असिस्टंट आर्टिस्ट. अच्छा ही पण आर्टच दिसतेय.
मला काय म्हणायचंय पण म्हणजे फक्त केळवण आहे जेवायला बसण्यासाठी एवढी तयार झालीस काय असं की कुठे बाहेर वेळ जायचं फक्त जेवणासाठी हा हा दॅट इज इम्पॉर्टंट फोटो पाठवणं इज इम्पॉर्टंट केळवण येस आम्ही करतोय आता पोपटी आणि त्यासाठी ही तयारी चालू आहे. ही आहे रीमा, ही आहे नेहाताई. नेहाताई की नेहा? नेहा. तर आमची ही सगळी तयारी चालू आहे. हे कांदे बटाटे आम्ही चिरून मसाला भरणार आहोत छानपैकी सगळं. आणि इथे अजून काय मसाले बेसिक मसाले मॅरिनेशनची तयारी आम्ही करणारच आहोत. काही सामान आमचं जरा येणं बाकी आहे. ऑन दी वे. आता वाजलेत 5:45 आणि आमची सगळी ऍक्च्युली लवकर तयारी झाली आहे. लावायचे उशिरा पण आम्ही आज खूप लवकर तयार केलंय. थांबा दाखवते मी काय काय केलं. हे बटाटे आहेत कापून ठेवले. तिथे कांदा, ही रताळी आहे त्याच्या खाली आहे त्या बटाटा आणि कांद्यामध्ये भरायचा सुका मसाला आहे. हे बाय द वे अंडी नाही आहेत, मशरूम आहेत. आणि हे यांचा आणि हा एक मसाला आहे. त्यात काय काय आपण रीमा टाकलाय. दही आहे आपलं, कांदा लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट, धणे जिरे पूड, मीठ. सो हे आपलं जाणार आहे सगळं पनीर, मशरूम्स आणि कांद्याला. आम्ही करणार आहोत कौल फ्राय, बार्बेक्यू स्टाईल. आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट ते आहे. आणि ही माऊ काय करते लहान मुलांसाठी तिखटाची सोय. आजी आजोबांना आणि हे एक्स्ट्रा झालंय. हे दोन्ही आम्ही नुसतं भाजून डायरेक्ट निखाऱ्यांवर भाजून खाऊन टाकू. चला झालंय आमची तयारी सगळी. ओके बाय 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 बाय. नंतर भेटू. आता वाजलेत 7. खरं तर लवकरच लावायला घेतली कारण खूप उशीर झाला की कसं म्हणजे पोपटीत आम्ही खूप काय काय टाकलेलं ते पचलं नाही कोणाला किंवा त्रास झाला. त्यापेक्षा आम्ही जरा लवकरच लावायला घेतली. ठेव आणि मग शेंगा ठेवून वरती तो एक व्हिडिओ आणि असं उकडून मग डायरेक्ट काढायचा. काय मोबाईल व्हिडिओ चालू करून वरती शेंगा टाकायचे. फिनिशिंग टच. मस्त. नाही मला वाटतं ते संकल्प ए संकल्प या शेंगा ह्या शेंगा पण संपले. भरले सगळे आतमध्ये टाकले. शेंगा टाकल्यानंतर कांदे बटाटे रताळी मका मका मीठ ओवा. ओके ते त्या तर हे सगळं लावलंय. आणि बिर्याणीचे कसे लेयर्स करतात हा हा तसे लेयर्स बाय लेयर्स बाय लेयर्स आणि साईडला असं तो पॅक केला. आणि मग हे वरनं पॅक वरून करायचं. आता परत भांबरून लावून पॅक करायचंय कारण ते पडू शकतं म्हणून. Yes. खड्डा पूर्ण नाही झाला. खड्डा नसतोच का ते लीड फक्त झाकेल. अच्छा फक्त हे करण्यासाठी खालून वाफ येण्यासाठी. ओके हे थोडासा खड्डा केलाय. खड्डा नाहीच म्हणता येणार. आणि हे करणार आम्ही कौल फ्राय त्याची तयारी करून ठेवली. ही माती लावली जाते ओली कारण वाफ नको बाहेर जायला म्हणून.
आता ही स्टिक कुठे आहे ब्रश? ब्रश आहे पाहिजे. रेडी? येस. या काट्या जळल्या तर कशा जातील? हे बघ इथे आग लागली तर. लागू फायनली आमची पोपटी पण लागली आहे आणि कोलफ्राय सुद्धा चालू आहे इकडे. हो आता इथे मस्तपैकी हे असं शिजतंय आणि आम्ही जे स्टिकला लावलेलं ते ऍक्च्युली होतच नव्हतं, तर मी ते सगळं सेपरेट केलं आणि डायरेक्ट ठेवलं. आणि इथे ही सगळी गर्दी बघताय तुम्ही. ऍक्च्युली जसा बॅच मी काढत होती तसंच लगेच सगळं संपत होतं. तर इतकं छान लागत होतं आणि ते गरम गरमच छान लागतं, म्हणून आम्ही सगळ्यांना इथे साईडला उभं केलं आणि सगळ्यांना म्हटलं पटापट जसे होईल तसं पटापट घ्या. आणि ऍक्च्युली सगळ्यांना खूप आवडलं ते आणि सगळेच बोलत होते की आपण नेक्स्ट टाइम जेव्हा करू तेव्हा मस्तपैकी करूयात, खूप छान लागतंय. तरी पोपटी पण झाली आहे. तर आता आम्ही सगळं आता बसतोय खायला गरमागरम. त्यानंतर मी खायला जे बसली त्यानंतर मी व्लॉग काही शूटच नाही केला. तर आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. मी हा व्लॉग आता इथेच थांबवते. तर नेक्स्ट व्लॉग पण असणार आहे आता येत्या शुक्रवारी. नवीन व्लॉग टाकेल मी, ज्या मी रिसॉर्टला गेलेलो होतो. तर ते सुद्धा बघा. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. आपण भेटूयात पुन्हा येणाऱ्या शुक्रवारी. मस्त. तुला काय फक्त नारळ दिला काय? मला नारळ दिले. काम झालंय आता नारळ दिला मला. मस्त. नारळ श्रीफळ वगैरे देतात ना तसं.